देवघराचे 20 नियम. घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ, भजन, भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच. परंतु देवघर आणि देव्हारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात. पूजाघर म्हणजे घरातील सर्वात महत्त्वाची जागा, घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा. घर लहान असो किंवा मोठे, घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात. घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे, देवघरासाठी योग्य दिशा कोणती, जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास माहिती. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. 1. देवघरात कमीत कमी मूर्ती किंवा फोटो असावेत. 2. देवाचे फोटो दक्षिण भिंतीला कधीही लावू नये. 3. देवघराच्या अगदी समोर तिजोरी नसावी. 4. देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत. पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे. 5. पूजाघरातील दिवा, समई, निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे, तर धूप, उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे. पूजाघरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी. 6. प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजाघरात ठेवू नये किंवा त्यांचे पूजन करू नये. 7. देवघरात बाळकृष्णाची मूर्ती जरूर ठेवावी. तसेच अन्नपूर्णा मातेची मूर्ती जरूर असावी. त्यामुळे घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही. 8. देवघराच्या वरील बाजूस निर्माल्य असू नये. तसेच कोणत्याही प्रकारची आडगळ ही देवघराच्या वरती ठेवू नये. आपलं पूजेचं सामानसुद्धा एखादा खाली ड्रॉवर करून त्यामध्ये ठेवावे. 9. देवघरात यंत्र असल्यास ही हुबी मांडू नयेत. जमिनीशी समांतर अशी ती मांडावी. 10. काही घरांमध्ये अगदी कमी जागा असते. इथे देवघर भिंतीवर अडकवून हुब्यानेच पूजा केली तरी चालते. देवघरातील समई, दिवा आग्नेय कोपऱ्यात ठेवावे. तसेच धूप, अगरबत्ती वायव्य कोपऱ्यात ठेवावे. कारण आग्नेय कोपऱ्यात अग्नी देवतेचा वास असतो व वायव्य कोपऱ्यात वायुदेवतेचा वास असतो. त्यामुळे हे करणं अतिशय योग्य मानलं जातं. 11. घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला देवघर बनवू शकता. देवघर ईशान्य दिशेलाच असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजेच पश्चिम, दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जात असते. 12. घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल. ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामध्ये विविध दोष आपोआप नष्ट होत असतात. सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढत असते. 13. कुलदेवतेचा टाक, मूर्ती अथवा तस्वीर, इष्टदेवतेचा फोटो अगर मूर्ती, लंगडा बाळकृष्ण, नंदी, नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूचीच असावी. 14. देवघरातील सर्व मूर्तींची तोंडे पश्चिमेस असावी, म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावी. 15. शंखाचे निमुळते टोक दक्षिणेकडे तर शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे. पूजाघराला तोरण असावे, उंबरठा असावा. 16. देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात. शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये. जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकाराएवढे असावे.
असे सांगितले जाते. तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते. 17. घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चामड्यापासून तयार केलेल्या वस्तू, चप्पल, बूट किंवा इतर अन्य वस्तू घेऊन जाऊ नये. 18. देवघरात शनिदेवांची पूजा कधीही करू नये. घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल, पण देवघरात ठेवू नये असे म्हटले जाते. देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये. 19. देवघरात यंत्रे असतील तर ती हुबे मांडू नये, जमिनीशी समांतर असावीत. 20. योग्य प्रकाश व्यवस्था देवघराच्या शांततेत आणि पावित्र्यात भरच घालत असते. देवघरात प्रकाश व्यवस्थेबरोबरच हवा खेळती राहण्याचा विचार महत्त्वाचा आहे. हे आहेत देवघराचे 20 नियम. जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.